रस्ते खोदाईच्या करता पण एक माफिया इथं तयार झालेले, त्याच्यामध्ये रस्ते खोदाई झाली नाही, गॅस पाईपलाईन, इंटरनेट केबल, सांडपाणी वाहिन्या, पाणी पुरवठा या नावाखाली तुमच्या माझ्या शहराची अक्षरशः साळण केलेली रस्त्याची, यातील मोठा भाग बेकायदा रस्ते खोदायचा असून त्यामुळं शहराचं नियोजन पूर्णपणे कोलमडलेलं आहे. खोदाई माफिया जसं लँड माफिया, वाळू माफिया, भंगार माफिया, तसा ते खोदाई माफिया सुरू आहे. त्याच्यामध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन यांच्यासारख्या अनेक खासगी कंपन्या आणि कंत्राटदार हे राजरोसपणे मनपाची कोणती अधिकृत परवानगी न घेता रस्ते खोदतात किंवा 1 किलोमीटरची परवानगी घेऊन प्रत्यक्षात 3-4 किलोमीटर खोदाई केली जाते. रस्ता खोदल्यानंतर तो फक्त माती टाकून खड्डे उतरवले जातात. त्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात रस्ते खचण्याचं प्रमाण त्या ठिकाणी होत आहे. अनधिकृत खोदाईमुळे कोट्यवधी रुपयाचे शुल्क जे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये यायला पाहिजे ते येत नाही आणि एकदा रस्ता खराब झाला की पुन्हा दुरुस्तीसाठी जनतेच्या टॅक्सचाच पैसा वापरला जातो. म्हणजेच एकाच रस्त्याची खोदाई शुल्क न मिळणं आणि पुन्हा दुरुस्तीचा खर्च असा दुहेरी फटका आपल्या इथं बसतो. वास्तविक मी बघितलेलं आहे, कारण माझ्याकडे पण महावितरण म्हणजे ऊर्जा खातं होतं. त्यावेळेस ऊर्जा खात्याची केबल टाकायला पण ते आमच्याकडनं पैसे घ्यायचे खोदाईला आणि नंतर ते डांबरीकरण करण्याच्या करता. अशा प्रकारे हेच कामं घेतात आणि यांच्या दादागिरीमुळं अधिकारी कचकाऊ भूमिका घेतात. हे आम्हाला बंद करायचं आहे. त्याकरता उद्याच्या 15 तारखेला माझ्या पिंपरी चिंचवडकरांनी आम्ही जी युती केलेली आहे, घड्याळ आणि तुतारी या माझ्या उमेदवारांना त्यांनी निवडून द्यायचं आहे.